लाडकी बहीण योजना आणि या योजनेत घोटाळा झाल्याचा पुन्हा एकदा समोर येत आहे। किंबहुना या घोटाळ्यात उपघोटाळा झाला असल्याची बातमी आहे। 9,000वर सरकारी महिला कर्मचाऱ्यांनी या योजनेचा लाभ घेतलाय। सरकारी सेवेतून निवृत्त महिलांनी देखील फायदा उचलल्याचा प्रकार उघडकीस आलेला आहे। लाडकी बहीण योजनेत झालेले एक घोटाळे आता समोर येत आहेत। 14,000वर पुरुषांनी या योजनेचा लाभ घेतलेला असताना आता 9,526 राज्य सरकारी महिला कर्मचाऱ्यांनी या योजनेचा लाभ उचलल्याचं कळत आहे। धक्कादायक म्हणजे त्याहून राज्य सरकारी सेवेतून निवृत्त झालेल्या महिला कर्मचारी एकीकडे निवृत्ती वेतन घेत असताना तिथं लाडकी बहिणीचे देखील महिन्याकाठी 1,500 रुपये त्यांच्या खात्यात जमा होत आहे। या सगळ्याविषयी अधिक माहिती घेऊया आपले प्रतिनिधी भूषण शिंदे यांच्याकडून। भूषण, काय अपडेट? विधानसभा निवडणुकीच्या काही महिन्यापूर्वी सुरू झालेली लाडकी बहीण योजनेची एकंदर त्यामध्ये काही जे घोटाळे सध्या आपल्या समोर येत आहेत, त्यामुळे अनेक प्रश्नचिन्ह सध्या उपस्थित झालेले आहेत। यापूर्वीही 2,500 राज्य सरकारी कर्मचारी महिलांनी याचा लाभ घेतल्याचे समोर आलं होतं, मात्र तो आकडा सध्या वाढून तो 90,000 आकडा झाल्याचं कळत आहे। एकंदर निवृत्त झालेल्या महिलांनी सुद्धा याचा लाभ घेतलेला आहे। त्यासोबतच यापूर्वीही 14,000 पुरुषांनी देखील याचा लाभ घेतला होता। त्यामुळे ही नक्की आकडेवारी आता कोणत्या निकषावर त्यांना देण्यात आलं होतं, कोणत्या निकषावर त्यांना अशा प्रकारे योजनेचा लाभ मिळतो, हे अनेक गंभीर प्रश्न सध्या निर्माण होत आहे। त्यामुळे सध्या तरी या सर्व योजनेवर सध्या प्रश्नचिन्ह उभं राहत आहे आणि एकंदर या संपूर्ण घोटाळ्यामुळे कुठेतरी विरोधकांच्या हाती मात्र कोणीच आपल्याला इथे सापडलेलं पाहायला मिळत आहे। लागवी अगदी भूषण, तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या एकूण सविस्तर माहिती करता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।